धर्मेंद्रजी आता आपल्यात नाही राहिलेलं आहे, हे एक अत्यंत दुःखद बातमी आहे। मी माझ्याकडनं श्रद्धांजली अर्पित करते, कारण की धर्मेंद्रजींचे पूर्ण फिल्म इंडस्ट्रीजमध्ये खूप चांगलं नाव होतं, खूप चांगले मूवीज त्यांनी बनवले। एक मूवीजच्या माध्यमातून लोकांपर्यंत, जनतेपर्यंत चांगले संदेश सुद्धा त्यांनी द्यायचा प्रयत्न केला। अनेक ग्राउंड लेवल पासून आलेले ऍक्टर होते आणि आपण बघू शकतो की एक ओळख त्यांची पूर्ण देशभरामध्ये, जगभरामध्ये एक चांगल्या नावाने, म्हणजे त्यांच्या एक ऍक्टरच्या नावाने ही झालेली होती। त्यांच्या ज्या पत्नी आहे हेमा मालिनी जी, ते आमच्या सोबत खासदार आहे स्वतः, तर नेहमी आमचं बोलणं त्यांच्या सोबत राहायचं आणि एक खूप चांगली फॅमिली ती आहे। आणि नक्कीच याचं दुःख आहे की आज धर्मेंद्रजी आपल्या सोबत नाहीये, तर मी माझ्याकडनं श्रद्धांजली अर्पित करते। नक्कीच ते स्वतः आपल्या राज्यात राहणारे ऍक्टर आहे आणि अनेक फिल्म इंडस्ट्रीचे लोक आपल्या मुंबई राजधानीमध्ये राहतात, त्याच्यामुळे संबंध सगळ्या लोकांशी होते। आणि हेमा मालिनी पण भाजपच्या आहे, त्या भाजपकडून निवडून आलेल्या, भाजपचं आधीपासून काम करतात, म्हणून त्या कुटुंबाशी आधीपासून संबंध आहे। बऱ्याच वेळा त्यांचं आपल्याकडे येणं जाणं पण होतं, ते एक फॅमिली रिलेशन आधीपासून राहिलेलं आहे। पण दुःख नक्कीच ह्या गोष्टीचं आहे की आज ते आपल्यात नाही आहे, पण त्यांच्या आठवणी ज्या आहेत त्या नक्कीच आपल्या सोबत राहतील।